आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। विजेच्या प्रवाहित तारा पडल्याने गायींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम यांनी घटनास्थळावर घेतली धाव। भातकुली तालुक्यातील हरताळा गावालगत असलेल्या शेतातून जाणारी वीज वितरण कंपनीचा उच्च दाब वाहिनीच्या प्रवाहित तारा पडल्याने तब्बल 8 गायींचा मृत्यू झाला। ही घटना दिनांक 30 मे गुरुवार रोजी घडली। संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली। हरताळा येथून शेतातून कृषी पंपाच्या पुरवठ्याकरता व विविध शेती उपयोगी कामाकरता वीज वितरण कंपनीचे उच्च दाब वाहिनी गेली आहे। या वाहिनीच्या जिवंत विद्युत तारा दीपक सनके, विजय देशमुख, दिलीप दुर्गे, गजानन राऊत, राजू उघडे, ज्ञानेश्वर चाहकर, जगनराव चुनगुडे यांच्या मालकीच्या तब्बल 8 गायी व म्हशीचा जागीच मृत्यू झाला। यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे। त्यांना वीज वितरण कंपनीने आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी केली आहे। 8 जनावरांचा मृत्यू झाल्यामुळे या सर्व शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले, तर दुसरीकडे महावितरणाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला। दरम्यान वीज वितरण कंपनीच्या नियमानुसार आर्थिक नुकसान भरपाई दिली जाईल, याकरता पशुवैद्यकीय अधिकारी, विद्युत विभाग व भातकुली पोलीस विभागाला कळविण्यात आल्याचे नितीन कदम यांनी सांगितले। सदर घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यावर लवकर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या प्रकरणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी नितीन कदम यांनी केली। यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम, रोशन सनके, मोहन भातकुलकर, स्वप्नील मालधुरे, सतीश सनके, मिलिंद बांबल, रवींद्र नांदुरकर, किशोर देशमुख, सुभाष राऊत, गुरदास दुर्गे, संगम उघडे, शरद दुर्गे, शिवाभाऊ देशमुख, प्रदीप सिंग ठाकूर, अश्विन दुर्गे, सचिन वानखडे व समस्त गावकरी उपस्थित होते। नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई।